नमस्कार. मी श्रीकांत प्रभाकर. पुण्यातल्या प्रायोगिक नाटकाशी संबंधित असलेल्या लोकांना स्पेशली माहिती असेल की मी ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स पुणे ही माझी एक नाट्यसंस्था गेले 10 वर्ष 2010 पासून चालवतो. या संस्थेअंतर्गत आम्ही बरेच राज्यनाट्य स्पर्धा केल्या. राज्यनाट्य स्पर्धांमधली नाटकं त्यानंतरही आमची सादर झाली. काही भारतरंग महोत्सवासाठी सादर झाली. फिजिकल थिएटरमध्ये मी काम करतो. नॅशनल इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल्समध्ये काही सादरीकरण केलेलं आहे. हे सगळं सुरुवातीचं थोडंसं कौतुक सोहळा नव्याने बघणाऱ्यांना जे मला ओळखत नाही त्यांना थोडासा विश्वासात घेण्यासाठी आहे. दुसरं कारण काहीच नाही. तर लॉकडाऊनमुळे जे काही घडतंय ते सगळं त्याच्याविषयी बोलण्याचं काही इथे संबंध नाही आहे, कारण की सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे होणारे वेगवेगळ्या क्षेत्रावरचे परिणाम. पण हे सगळं होत असताना एक विचार जो मनात आला आणि त्याच्यावरचं एक सोल्युशन नाही म्हणता येणार किंवा त्याच्यावर केली गेलेली ऍक्शन म्हणून जो एक थॉट, एक आयडिया डोक्यात आली ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते. स्पेशली ऍक्टर्स लोकांबरोबर, कलाकार मंडळींबरोबर. ती म्हणजे अशी की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एप्रिल, मे, जून हे सगळे महिने असे असतात की जेव्हा बऱ्याच ऍक्टिव्हिटी चालतात. काही थिएटर वर्कशॉप्स चालतात. बरेच ऑडिशन्स या काळात होतात, कारण पुढे जाऊन पावसाळ्यामध्ये ओव्हरऑल इव्हन इंडस्ट्रीमधलं काम सुद्धा थोडंसं डाऊन होणार असतं. त्याच्यामुळे नवीन कामाची काही लगबग सुद्धा या काळात असते. फिल्मचे शूटिंग्स असतात. बऱ्याच सुट्ट्या बऱ्याचशा चालू असल्यामुळे आर्टिस्ट अवेलेबिलिटी. सो ओव्हरऑल हे वातावरण असं असतं की जेव्हा ऍक्टिंग करू इच्छिणाऱ्या किंवा ऍक्टिंग करत असणाऱ्या पण जे कन्सिस्टंटली या प्रोफेशनमध्ये नाही आहेत किंवा रोजच्या रोज जे याच्यात काम करत नाहीत पण करायची तीव्र इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा काळ फार महत्वाचा होता खरं तर. पण यावर्षी असं झालं की कुठले वर्कशॉप नाहीत, कुठले ऑडिशन्स नाहीत, कुठलं शूटिंग नाही, कुठल्या नाटकाची प्रॅक्टिस नाही नवीन, अशी बरीच काही गोष्टी. पण आपण सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो, तर कन्सिस्टंट राहण्यासाठी, सातत्यासाठी, एक रियाज म्हणून करतो. सातत्याने ऑडिशन देणारे पण कितीतरी आर्टिस्ट आहेत. म्हणजे आपल्याला कधी ब्रेक मिळेल, कधी ना कधीतरी मिळेल हा एक विश्वास ठेवून सातत्याने ऑडिशन देणारी मंडळी सुद्धा ऑडिशन दिल्यामुळे त्यांच्यातल्या ऍक्टरचा रियाज सतत चालू असतो. थिएटर प्रॅक्टिसमध्ये, तालमींमध्ये तेच होतं, वर्कशॉप्समध्ये तेच होतं. ओव्हरऑल जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या मागचा एक बेसिक पर्पज, कॉमन पर्पज हाच आहे. तो म्हणजे रियाजात राहणं, सातत्य ठेवणं, जे कुठल्याही कलेचा मला वाटतं गरज आहे. एखादा सिंगर असेल तर तो या 2 महिन्यात त्याचे कुठलेही रेकॉर्डिंग किंवा कुठलेही कार्यक्रम झाले नसले तरी 100% तो रोज रियाज करतो. कुठलीही क्लासिकल डान्सर असतील ते रियाज करत असतात. सो इट इज ऑल अबाउट सातत्य. तर हे सातत्य ऍक्टर्सनी आणि स्पेशली अस्पायरिंग ऍक्टर्सनी किंवा स्ट्रगलर्स ऍक्टर्सनी मागच्या 2 महिन्यात जे ते ठेवू शकलेत त्यांच्याविषयी तर खूपच कौतुक. पण ज्यांना ते जमलेलं नाहीये या ना त्या कारणामुळे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपलं आपण करत असताना बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला अडवतात, खूप गोष्टी अडवतात. पण जेव्हा ही एखादी ऍक्टिव्हिटी एकत्र मिळून केली जाते तेव्हा एक थोडासा सपोर्ट मिळतो, थोडासा बूस्ट मिळतो, थोडासा धक्का मिळतो. तर हे एकत्र येणं मागच्या 2 महिन्यात घडलं नाही, कुठल्याच कारणाने घडलं नाही. आणि मग ह्याच्यावर काय करावं, तर ऑनलाईन बऱ्याच गोष्टी घडतायत. सेमिनार घडतायत, वर्कशॉप्स घडतायत, काही कार्यक्रम घडतायत. ते सगळे इंटरेस्टिंग आहेत. ते बघणं आणि त्याच्यातनं शिकणं, त्याच्यातनं ऐकणं हेही तितकंच महत्वाचं आहे. पण मी कायम असं मोठ्या लोकांच्या अनुभवातनं आलेले बोल आपल्याला अगदी लक्षात राहतात. तर तसे बोल मी एका ज्येष्ठ नाटककार यांच्या एकदा मुलाखतीत ऐकले होते.
ते असे होते की युद्ध आल्यानंतर तलवार कशी चालवायची याचा सराव करण्यात काहीच पॉइंट नसतो. युद्ध कधीही येईल, आपण सराव करत राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपल्याला अभिनय क्षेत्रात ब्रेक कधीही मिळू शकतो, कुठल्याही क्षणी मिळू शकतो. मुद्दा आहे की तो ब्रेक जेव्हा मिळतो किंवा तो मिळावा त्या पॉइंटपर्यंत आपली तयारी काय आहे. आपण आपला वाचिक अभिनय, कायिक अभिनय, अंगिक अभिनय हे जे सगळं आहे हे काय स्टेजला आहे, आपलं एक्सप्रेशन मांडण्याचं जी पद्धत आहे ती कुठल्या स्टेजला आहे. आणि मग परत तिथेच येऊन थांबतं की रियाज. मला 2 महिन्यांनी ब्रेक मिळाला, 3 महिन्यांनी ब्रेक मिळाला आणि हे भल्या भल्यांचा अनुभव आहे की अगदी सातत्याने रोज स्टेजवर जाणारे किंवा रोज काम करणारे सुद्धा 2-3 महिन्यानंतर जेव्हा अचानक ह्या सगळ्या गोष्टी फेस करणार असतात तेव्हा एक वेगळी जाणीव असते. फक्त मला असं वाटतं की याच सगळ्यातनं मला एक कल्पना सुचली आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करतोय की हे सातत्य ठेवण्यासाठी आपल्याकडे खूप सोपा उपाय आहे. तर आपण तो करून बघूया, आपण मिळून करून बघूया. हे कुठलंही वर्कशॉप नाहीये, हे कुठलंही सेमिनार नाहीये किंवा याच्यातनं कुठलाही आर्थिक फायदा घेणं देणं हा प्रकार नाहीये. हे फक्त एकत्र येऊन या एका थॉटवर केलेलं काम आहे ज्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतील नाही मिळतील, पण एक बेनिफिट नक्कीच असेल की आपण रियाज चालू ठेवू शकू. तर ऍक्च्युअल आयडिया अशी आहे की रिसेंटली मी माझ्या ग्रुपचं ऑनलाईन प्रीमियर लोकांना दाखवण्यासाठी म्हणून या उद्देशाने एक युट्यूब चॅनल सुरू केलं. त्याचा एकमेव उद्देश हाच होता की लोकांपर्यंत काम पोचावं, माझ्या ग्रुपचं काम पोचावं आणि आधी केलेली नाटकं ती आम्ही दाखवली. आता मला असं वाटतं की त्या चॅनलवर जर माझ्या ग्रुपचं नाव सुद्धा ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स असं आहे, तर परफॉर्मिंग आर्ट रिलेटेड आणि स्पेशली ऍक्टिंग रिलेटेड जर काही गोष्टी त्या चॅनलवर आल्या तर एक एकत्र कलाकारांचा काहीतरी सादरीकरण किंवा काहीतरी ऊर्जा ही एकत्र होईल एका प्लॅटफॉर्मवर. त्याचे व्ह्यूज वाढवावेत आणि त्याला त्या चॅनलला कमर्शियल सक्सेस मिळावा हे माझा कुठलाही उद्देश नाही. तो तुम्हाला पुढे म्हणजे मिळाला, तसं काही घडलं तर त्याचा रीच वाढला तर ते तुमच्या आमच्यासारखं आहे. पण आपल्याला माहिती आहे सध्या की व्ह्यूज कुठल्या गोष्टींचे वाढतात, कुठल्या गोष्टींना सगळ्यात जास्त डिमांड आहे. आणि मला असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी किंवा अशा स्वरूपात सादरीकरण केलेलं हे त्या प्लॅटफॉर्मवर असूच शकत नाही. पण मग युट्यूब चॅनलवरच का, तर ह्याचे फायदे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आता ऍक्च्युअल आयडिया अशी आहे की तुम्ही ज्यांना कोणाला ही थॉट पटतोय तुम्हाला वाटणारा एखादा परफॉर्मन्स, एखादा डायलॉग सोलो तुमचा, लक बाय चान्स कोणी 2 आर्टिस्ट एकत्र असतील तर दोघांनी एकत्र येऊन एका चांगल्या कंडिशनमध्ये, त्यातल्या त्यात चांगल्या मॅनरमध्ये शूट करायचंय आणि तुम्ही तो मला पाठवायचाय. आणि तो पाठवल्यानंतर आपण तो अपलोड करणार आहोत युट्यूब चॅनलवर. ओके, तशी ही कन्सेप्ट साधी आहे, पण ह्याचे होणारे फायदे किंवा ह्याचे होणारे बेनिफिट्स तुम्हाला हे असे असतील की तुम्हाला जेव्हा इन फ्युचर कुठल्याही ठिकाणी काम आपण शोधतो तेव्हा ते पहिल्यांदा तुमचा परफॉर्मन्स मागतात. तर तुमच्याकडे एक युट्यूब लिंक असेल, जी युट्यूब लिंक फक्त तुम्हाला नाही तर तुमच्यासारख्याच 4 स्ट्रगलर ऍक्टरला एकत्र जिथे आणलं गेलंय. बाय द वे मी कुठलाही कास्टिंग कोऑर्डिनेटर पण नाहीये, हे जस्ट मी थॉट शेअर करतोय की उद्या समजा फॉर एक्झाम्पल माझा व्हिडिओ तिथे आहे आणि ती लिंक समजा माझ्या ऍक्टिंगचं जी काही परफॉर्मन्सची लिंक आहे ती मी कोणाबरोबर तरी शेअर केली
तर ती लिंक एकतर लिंक शेअर करणं कधी सोपं असतं हे आपल्याला माहिती आहे. ऑडिशनचे व्हिडिओ, मग त्याची साईज, मग ते पाठवेपर्यंत त्याची क्वालिटी डाऊन होते, हे खूप इश्यूज आपण फेस करतो. लिंक शेअर केल्यामुळे एकतर तो प्लॅटफॉर्म तिथे होतो. सेकंडली असं होतं की रिलेटेड जर त्याच ठिकाणी अजून 4 लोकांचे व्हिडिओ बघायला मिळाले तर आपल्यासारखेच स्ट्रगल करणारे जे आहेत ते एकत्र, ज्याला कोणाला कास्टिंग करायचंय तो एकत्र या सगळ्यांना बघू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की हे बघत असताना आपण त्याला, बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी शूट करून ठेवलेलं असतं, 2 वर्षापूर्वी शूट करून ठेवलेलं असतं आणि आपण ते 2018 मध्ये एक परफॉर्मन्स शूट केलेला असतो आणि तो 2020-21 आलं तरी आपण तोच पाठवत राहतो. याचा फायदा असा असेल की आपल्याकडे अपग्रेडेड परफॉर्मन्सेस तुमचे आत्ताचे अपलोड होतील. ते तुम्हाला पाहिजे तेव्हा चेक करू शकाल, पाहिजे त्या माणसाबरोबर शेअर करू शकाल, आपण स्वतःला ऑब्झर्व करू शकू. ऍट द सेम टाइम आपण अजून 4 लोकांना ऑब्झर्व करू शकू. म्हणजे सपोज असं आपण कन्सिडर करूया की 10 लोकांनी याला रिस्पॉन्स दिला आणि 10 लोकांनी व्हिडिओज दिले आणि ते व्हिडिओ अपलोड झाले, तर त्या चॅनलवर गेल्यानंतर उरलेली 9 लोक, म्हणजे मी माझा परफॉर्मन्स बघतोच आहे पण उरलेली 9 लोक आहेत ज्या लोकांना मी ओळखत नाही. कदाचित जास्त रिस्पॉन्स मिळाला तर वेगवेगळ्या जागांवरून, वेगवेगळ्या प्रांत म्हणजे मी म्हणतोय की कुणीतरी विदर्भातनं, कुणीतरी कोकणातनं, कुणीतरी अजून कुठल्या तरी दुसऱ्या एका औरंगाबाद नाशिक साईडने असे व्हिडिओ समजा पाठवले, असं आपण कन्सिडर केलं तर आपल्याला त्या त्या भाषेची गंमत कळेल, त्यांच्या परफॉर्मन्सची गंमत कळेल. प्रत्येक आर्टिस्ट आपल्या भाषेमधनं व्यक्त होताना त्याची काय पद्धत आहे हे आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर बघता येईल. आणि हा अत्यंत रॉ, रफ आणि लाईव्हली असल्यामुळे त्याच्यात कुठेही ग्लॅमरच्या दिशेने जाणं किंवा पैसे कमवणं किंवा खूप प्रसिद्धी मिळावं असं कुठलेच कंडिशन नसल्यामुळे आपण एखाद्या आर्टिस्टचं आपण म्हणतो प्युअर परफॉर्मन्सेस एकत्र बघू शकू आणि इटसेल्फ आपल्या ऑब्झर्वेशन स्किल्सच वाढायला सुरुवात होईल. म्हणजे उरलेल्या 9 लोकांचा परफॉर्मन्स बघत असताना मला सगळ्यात जास्त ह्याचा परफॉर्मन्स आवडला. ओके, तो का आवडला, त्याच्यातनं काही शिकण्यासारखं आहे का, ते मी माझं काही चुकतंय का, ते मी माझ्या ह्याच्यात काही ऍड करू शकतो का. ऍट द सेम टाइम तुमचा परफॉर्मन्स बघून पण कोणाला काहीतरी वाटेल. तर हे किंवा बऱ्याचदा असंही होतं की कोणाची तरी अभिनय शैली थोडीशी ओल्ड स्कूल, आपण ऐकतो हे सगळे शब्द, थोडंसं जुन्या पद्धतीचं ओल्ड स्कूल, मग हे कंटेम्पररी आहे, हे खूपच रिअलिस्टिक आहे, हे जरा नाटकी वाटतंय, हे जरा आर्टिफिशियल वाटतंय, असे कितीतरी टर्म्स आपण ऐकत असतो. तर हे सगळे टर्म्स म्हणजे इमॅजिन करा की उद्या जेव्हा एखादा माणूस कास्टिंग करायला बसतो तेव्हा तो ह्या सगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस एकटा स्वतःच्या नजरेतनं किंवा कॅमेरामधनं बघत असतो. आणि आपण काय करतो, आपण परफॉर्मन्स देतो, ऑडिशन रूममधनं बाहेर येतो आणि मग नंतर आपण सिलेक्ट झालो तर का झालो किंवा नाही झालो तर काय झालो याचं आपल्याला कारणच कळत नाही. तर कदाचित असं होईल त्या बंद ऑडिशन रूममध्ये दिवसाला 100-150 लोक परफॉर्म करून जातात. मी त्याला परफॉर्मन्सेस म्हणतो, त्याला ऑडिशन म्हणतच नाही, ते खरं तर सोलो परफॉर्मन्सेस असतात. ती लोक 100-150 किमान छोटी छोटी नाटकंच बघतात, छोटे छोटे परफॉर्मन्सेस बघतात. आपल्याला ते बघता येत नाही. पण मला असं वाटतं या प्लॅटफॉर्मवर एका सिंपल क्लिकवर आपल्याला एकमेकांना ऑब्झर्व्ह करता येईल. पुढचा फायदा हाही होऊ शकतो की मला खूप आवडतं आपल्या सगळ्यांमध्ये या फील्डमध्ये स्ट्रगल करणाऱ्या बऱ्याच जणांमध्ये ही टेंडन्सी, स्पेशली मी पुण्यामध्ये किंवा अजून बऱ्याच ठिकाणी बघितली आहे की समजा माझं सिलेक्शन झालं तर माझं एकीकडे डोळा असतो की अरे माझ्या ओळखीतला असा कोणी आर्टिस्ट आहे का ज्याची इथे कास्टिंग रिक्वायरमेंट असू शकते. किंवा समोरचा माणूस आपल्याला कधीतरी विचारतो, अरे श्रीकांत, तुझा थिएटरचा ग्रुप आहे तर तू या कास्टिंगला जाईल असं कोणाला ओळखतोस का. पण होतं असं की त्या पॉइंटला कॉन्टॅक्टमधला माणूस काय करतोय, कुठे बिझी आहे, त्याचा परफॉर्मन्सची क्वालिटी काय आहे, तो आत्ता या स्टेजला काय, हे अपडेटेड नसतं. तिथे तुम्हाला मला हा फायदा होईल की आपण त्या माणसाला म्हणू शकू की अरे ओके, मी तुला काही लिंक पाठवतो, तू त्या चेक कर.
सो हा फायदा डिरेक्टली होऊ शकतो दरवेळेला, कारण ऑडिशन घेऊनच हे सगळं घडतं असं नाहीये. कधी कधी अर्जन्सी असते. तर असे बरेच फायदे आहेत, म्हणजे ह्याच्याही पेक्षा खूप सारे फायदे असतील, पण या सगळ्याच्याच दृष्टीने, या सगळ्याच्याच उद्देशाने आपण हे करूया असं मला वाटतं. ओके, आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की मग हे का करायचं, किंवा हे अशा पद्धतीनेच का करायचं. आपला आपण व्हिडिओ बनवून आपला आपण पण टाकू शकतो, आपली आपण पण लिंक शेअर करू शकतो, अगदीच मान्य आहे. फरक फक्त एवढाच आहे, ही आयडिया तुमच्याबरोबर मी शेअर करण्यामागचं कारण एवढंच आहे की हा व्हिडिओ तुम्ही मला पाठवला आणि मी डिरेक्टली तो अपलोड केला असं होणार नाहीये. हे अशा पद्धतीने करण्यामागचं एकमेव कारण असं आहे की तुम्ही तो व्हिडिओ मला पाठवल्यानंतर त्या व्हिडिओविषयी माझी मतं काय आहेत, माझं ऑब्झर्वेशन काय आहे, मला काय वाटतं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते मग त्याच्यावरची तुम्ही मतं मला सांगणार आहात आणि ह्या शेअरिंग मधनं आपण प्रयत्न करणार आहोत की तो परफॉर्मन्स अजून बेटर फॉर्ममध्ये कसा येईल आणि मगच तो अपलोड होईल. सो इथे माझा उद्देश हा आहे की ही संधी आपण अशा पद्धतीने वापरू शकतोय का, एकमेकांचं काम शेअर करण्याची. तुम्ही तुमचा व्हिडिओ मला पाठवणार आहात, तो बघितल्यानंतर मला काय वाटतं ते मी माझे ऑब्झर्वेशन सांगणार आहे आणि मी जे सांगतोय तेच सगळं खरं आहे, तसंच आहे असं अजिबातच नसणार आहे. कदाचित एखादं वाक्य, एखादं एक्सप्रेशन त्याच पद्धतीने करण्यामागे तुमचं काहीतरी कारण असेल जे मला कळत नाहीये. ह्याच्यातनं ते शेअर होईल, तुम्ही मला सांगणार आहात कुठल्या तरी, आणि याच्यातनं काय होणार आहे तर आपण नॉलेज शेअर करणार आहोत. माझं नॉलेज वाढणार आहे भाषेविषयी, परफॉर्मन्सविषयी, विचार करण्याच्या पद्धतीविषयी, आणि ही माझी खाज आहे असं समजूया आपण. कारण रायटर, डिरेक्टर म्हणून किंवा ऍक्टर म्हणून ही माझी खाज आहे की मला ऑब्झर्व्ह करायचंय, लोकांचे परफॉर्मन्सेस ऑब्झर्व्ह करायचे. तशी ही जर तुमची पण खाज असेल की अरे हा, हे काहीतरी मजेशीर आहे आणि आपल्याला हे खूप स्पोर्टिंगली करायचंय, खूप प्रॅक्टिकली करायचंय, आणि आपल्याला हे एन्जॉय करायची आहे प्रोसेस. आपण परफॉर्मर म्हणून किती इंटेन्स होऊ शकतो, किती फ्लेक्झिबल असू शकतो, किती व्हेरिएशन देऊ शकतो, हे सगळं त्याच्यामागनं आपण साध्य करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग जो काही एक रिझल्ट मिळेल तुम्हाला, मला जो सॅटिस्फॅक्शन देणारा वाटेल, तो आपण अपलोड करणार आहोत. तो मी माझ्याकडून अपलोड करेन, मग मी तुमच्याबरोबर लिंक शेअर करेन. इन फ्युचर त्या लिंकचा फायदा कसा घ्यायचा, काय होईल, हे सगळं आपण ह्याच्या आधी पण बोललोय. त्याच्यापेक्षा वेगळे काही इंटरेस्टिंग गोष्टी पण घडू शकतात. तुमच्या कॉन्टॅक्ट, मी म्हटलं तसं की तुमच्या कॉन्टॅक्टमधनं 4 आर्टिस्ट 4 लोकांपर्यंत पोहोचतील, सेम माझ्याबरोबर होईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला असं वाटतं की एकाच प्लॅटफॉर्मवर खूप सारे आर्टिस्ट त्यांचं सादरीकरण घेऊन येतील. आणि ही जर प्रोसेस इंटरेस्टिंग व्हायला लागली तर मला तरी असं आवडेल की आपण हे कंटिन्युअसली करतोय. म्हणजे ह्याच्यात असं नाहीये की एका आर्टिस्टने एकच व्हिडिओ तयार करायचा आहे, मग त्याचा एकच परफॉर्मन्स आणि मग दॅट सेट संपलं. नाही, ह्याच्यात असं असणार आहे की तुम्ही एक परफॉर्मन्स केला, आपण त्याच्याविषयी बोललो, आपण तो परत केला, एक समाधान देईपर्यंत केला, तो अपलोड झाला. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर वेळ आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला जर ही प्रोसेस आवडत असेल, तुम्ही दुसरा परफॉर्मन्स बसवू शकता आणि तो परफॉर्म केला जाणारा डायलॉग हा कुठल्याही नाटकातला असू शकतो, तुम्ही स्वतः लिहिलेला असू शकतो, तुमच्या स्वतःचे फिलिंग्स असू शकतात, आणि 100 गोष्टी आहेत, पॉसिबिलिटीज खूप साऱ्या आहेत. तर असं सगळं आहे. बाकी तर गोष्टी ऍक्च्युअल प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त शेअर करू. माझ्याही डोक्यात अजून बऱ्याच कल्पना येतील. हे अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी काय करावं हे अजून मला सांगता येईल. तर तुम्ही नक्की मला कळवा. हा व्हिडिओ मी फेसबुकवर टाकतोय, तुम्हाला लिंक मिळतील, तुम्ही त्या लिंक व्हॉट्सअप थ्रू शेअर करा. आणि ओव्हरऑल तुमच्या कमेंट्समधून मला कळेलच तुम्हाला एक्झॅक्ट काय वाटतंय. आणि तुम्ही याच्यासाठी मी माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे.
तुम्हाला जर ही कल्पना आवडत असेल आणि तर तुम्ही मला ईमेल करणं मला अपेक्षित आहे सुरुवातीला. कारण मी असं कन्सिडर करून चालतोय की बऱ्याचदा असं होतं की एवढं सगळं सांगून सुद्धा बऱ्याच आर्टिस्टना कास्टिंग डिरेक्टर आहे किंवा हा आपल्याला आता काम देणार आहे किंवा हा आपल्याला आता ब्रेक देणार आहे असंच वाटतं. जे अजिबात या क्षणाला तरी नाहीये. आणि होतं असं की व्हॉट्सअपवर 10-12 फोटोज यायला लागतात, खूप सारे मेसेजेस यायला लागतात आणि लांबी रुंदी उंची कळवली जाते. तर हे काही आपल्याला करायचं नाहीये आणि दॅट इज द रिझन मी सुरुवातीला माझा कॉन्टॅक्ट नंबर देत नाहीये. मी सिलेक्टिव्ह लोकांनाच तो देईन. मी माझा ईमेल आयडी तुम्हाला सांगतोय, जो माझ्या ग्रुपचा आहे. दॅट इज dpa.pune10@gmail.com. तर तुम्हाला या ईमेल आयडीवर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय करायला आवडेल, तुमचे काय थॉट आहेत हे तुम्ही मला पाठवू शकता, लिहून पाठवू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यात मेन्शन करायला विसरू नका. आफ्टर दॅट मी स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि मग जी लोक खरंच जेन्युअनली ज्यांना हे करावं असं वाटतंय त्यांच्याबरोबर मी पर्सनली कॉन्टॅक्ट करून आपण पुढची सगळी प्रोसेस करूया. माझी रिक्वेस्ट एकच आहे, परत एकदा सांगतो, ज्यांना कळतंय की ज्यांना कळलंय त्यांनी कुठलेही काय म्हणतात ना, कुठलेही त्याच्यात स्वार्थ ठेवू नका, कुठलाही गैरसमज ठेवू नका, स्वतःला मिसगाईड करू नका. मी म्हणतोय तसं की इंडस्ट्रीमध्ये ब्रेक दिला जाईल आणि काहीतरी खूप घडेल, नाही चाललंय हे सगळं. हे केवळ रियाजासाठी चाललेलं आहे, हा अभ्यास म्हणून चाललेला आहे, हे शेअरिंग म्हणून चाललेलं आहे, हे एकमेकांना हेल्प म्हणून चाललेलं आहे. एकमेकांना मी म्हणतोय, एकमेकांना हेल्प म्हणून चाललेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला कणभरही शंका आहे स्वतःवर की अरे नाही हे नको, हे कुठं कटकट करत बसतोय, जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऑडिशन देऊ, किंवा बऱ्याच जणांचं असं असतं की ह्या रियाज बियाज फालतू आहे, काय नाही करायचं, काही बाकी तयारी काही नाही करायची, डायरेक्ट फोटो पाठवायचे, डायरेक्ट लुकवर, फक्त लुकवर आपण काम मिळवायचं, फक्त कॉन्टॅक्टवर काम मिळवायचं. हे असं सगळे ज्यांचे थॉट्स आहेत त्यांच्यासाठी हे नाहीये. ज्यांना एक्सप्लोर करायला आवडतं, ज्यांना शोध घ्यायला आवडतो, जे शोधक आहेत ह्या सगळ्याचे, ज्यांना काहीतरी इंटेन्स प्रोसेस करायला आवडते, ज्यांना स्वतःला सतत तपासून बघणं आवडतं, ज्यांना 4 वेगळ्या गोष्टी करून एक्सपेरिमेंट करून बघण्यात इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी आहे. सो माझी कळकळीची विनंती आहे की कॅटेगरी 1 जी मी सांगितली, ज्यांना असं काहीतरी करायचंय त्यांच्यासाठी हे नाहीये. हे त्यांच्यासाठीच पार्ट 2 जो मी सांगितला त्यांच्यासाठी आहे. तर लेट्स सी, आय एम व्हेरी एक्सायटेड की तुमचा रिस्पॉन्स कसा येतो. मी तुमच्या मेलची वाट बघतो आणि अगदी हा व्हिडिओ तुम्हाला जर पटला असेल, ही आयडिया आवडली असेल, तर अगदी तुमच्या सर्कलमध्ये असे नाटकाची खाज असणाऱ्या, जेन्युइन धडपडणाऱ्या, एक्सप्रेस व्हायला अशी कळकळ असणाऱ्या लोकांपर्यंत जरूर पोचवा. आपण किती वेळापर्यंत हे चालणार आहे आय डोंट नो, पण लेट स्टार्ट. आपण सुरू तर करू, बघू त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतील. थँक्यू सो मच. काळजी घ्या, सगळ्यात महत्वाचं.